महत्वाची बातमी, दिल्लीमध्ये दहशतवादी कट उधळला। आयएसआयशी संबंधित चौघांना अटक झालेली आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। तिघांना पंजाबमधून तर एकाला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, शेहजाद भट्टीच्या सूचनेवरून आरोपी हल्ल्याच्या तयारीत होते। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद। वृषाली, खरं तर खूप मोठी कारवाई दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेली आहे। कारण राजधानी नवी दिल्ली असेल किंवा दिल्ली एनसीआर असेल, या परिसरामध्ये मोठा दहशतवादी कट करण्याचा प्रयत्न खरं तर या सगळ्यांकडनं केला जात होता। पण तो कट जो आहे तो दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कारवाईमुळे प्रकारे टळलेला आहे। खरं तर हे सगळे जे आरोपी आहेत, 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तिघांना पंजाबमधनं तर एकाला दिल्लीतनं अटक करण्यात आलेली आहे। वृषाली, यातला महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळे आरोपी जे आहेत हे तिशीच्या आतले असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि हे सगळे आरोपी जे आहेत त्या आयएसआयचा जो हँडलर आहे शेहजाद भट्टी, याच्या सूचनेवर नाही सगळ्या कारवाया करत होते, अशा पद्धतीची देखील धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। ज्यावेळी आरोपींना अटक केलं वृषाली, त्यावेळी त्यांच्याकडनं काही जे शस्त्र होते ते देखील जप्त करण्यात आले। पिस्तल असेल, रायफल असेल, यासह काही कारतूस देखील या सगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहेत। आणि एक मोठा कट जो आहे तो उधळून लावण्यामध्ये या स्पेशल सेलला जे आहे ते यश आलेलं आहे। वृषाली, आता बघावं लागणार आहे की या चौघांना अटक केल्याच्या नंतर यांच्या चौघांच्या सांगण्यावरनं किंवा चौघांच्या तपासातनं पुढच्या कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येतात आणि पाकिस्तानच्या हँडलर सोबत आणखी काही संबंध समोर येतात, त्यांच्या संबंधांचा वापर करून पुढे काही घटना घडण्याचा त्यांचा कट होता का, याही सगळ्या गोष्टी आता या सगळ्या तपासातनं समोर येणार आहेत। पण हा मोठी कारवाई दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।